आणि शिवसेना नसती तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झालीच नसती असं संजय राऊतांनी म्हटलंय। शिवसेनेच्या वाघांमुळेच मोदींच्या प्राणप्रतिष्ठे सोहळा हा पार पडला असंही राऊतांनी म्हटलंय। राम मंदिरावरून संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय। तर शिवसेना नसती तर राऊतांचा पगार झाला नसता असा पलटवार नितेश राणे यांनी राऊतांवर केलाय। शिवसेना नसती तर अयोध्येत काल प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठाच होऊ शकली नसती। शिवसेनेचे वाघ तिथे पोहोचले, शिवसेनेच्या वाघाने धैर्य दाखवलं, शौर्य दाखवलं आणि म्हणून काल देशाच्या पंतप्रधानांना अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करता आली। शिवसेना नसती तर संजय राजाराम राऊतला त्याचा पगार पण मिळाला नसता, कारण का शिवसेनाच्या मुखपत्रामुळे त्याचा पगार आणि त्याचं घर चालतंय। म्हणून शिवसेना असो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असो, ह्यांचा महत्व आम्ही कधीच कोणच ना आव्हान देत आहे ना कमी करत आहे। पण तुम्ही ज्या तोंडाने शिवसेनाचं नाव घेता, ज्या तोंडाने बाळासाहेबांचं नाव घेता, तुमचं हिंदुत्वासाठी आणि तुमच्या स्वतःच्या मालकाचं, आता जो उद्धव ठाकरे त्याचा राम मंदिरासाठी योगदान सांगा ना। संयमी होता ही उपाधी प्रभू श्रीरामाला शोभून दिसत होती। ही उपाधी आता उद्धव ठाकरेंना शोभून दिसते। संयमी होता, संयम आहे आणि युद्ध करण्याची त्यांच्यामध्ये ताकद। रामाला वाटेल आता धनुष्य नको, आता मला मशाल हवी आहे आणि ही मशाल रामाच्या हातात घेऊन हा प्रभू श्रीराम या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला एक प्रकाशमान केल्याशिवाय राहणार नाही। रावणाचे गुण ज्याच्या स्वभावामध्ये आहेत त्यांनी स्वतःला राम बोलून घेऊ नये। आणि संजय राजाराम राऊतनी थोडे 90 मारून अगर पत्रकार परिषद दिली तर मला असं वाटतं की असे सगळे उपमा तो देणार नाही। त्यांनी थेट अगर उद्धव ठाकरेकडे थोडं जवळ जाऊन पाहिलं तर तो 10 तोंडी रावण आहे। आणि ज्या रावणाने आज रामराज्याला आव्हान दिलेलं आहे त्या रावणाला 2024 मध्ये आम्ही निश्चित पद्धतीने गाडू। रावणाचे सैनिक त्याला जेरबंद करून रावणाच्या दरबारात घेऊन गेले। रावण हसला आणि म्हणाला, काय रे वानरा, मला ओळखत नाहीस? तुझी हिंमत कशी झाली माझ्या राज्यात येण्याची? अरे तो हनुमान बजरंगबली, अरे तुला ओळखतो ना, अरे तो तूच ना ज्या बालीनं बगलेत पकडून तुझ्या दारावर आपटून तुला मारण्याचा प्रयत्न केला होता आणि तुझी धिंड काढली होती। त्याबरोबर रावणाचा चेहरा पडला। हे मी यासाठी सांगतोय, हनुमान भर दरबारामध्ये हे यासाठी म्हणाला कारण त्याला रावणाचा कॉन्फिडन्स लूज करायचा होता। तुम्ही तुला मारू शत्रूचा कॉन्फिडन्स पहिला लूज केला पाहिजे। अरे कोण भारतीय जनता पक्ष, कोण नरेंद्र मोदी, कोण देवेंद्र फडणवीस, कोण अजित पवार, कोण एकनाथ शिंदे, कॉन्फिडन्स लूज करा। रावणाचा कॉन्फिडन्स पहिल्या भेटीत हनुमानानं तोडला आणि तिथेच रावण हरला। तर रामानं हनुमानाला जे सांगितलं तेवढंच सांगितलं आणि बाकी पुढलं सगळं रामायण हनुमानानं निर्माण केलं। याला म्हणतात लीडरशिप क्वालिटी, नेतृत्व। आपल्या सहकार्यांवरती विश्वास ठेवा। आपले सहकारी ताकदीचे आहेत, ते करू शकतात, इकडली दुनिया तिकडे करू शकतात। उद्धवजी हे एवढे हनुमान इथे बसलेले आहेत। लंकेला आग लावायला किती वेळ लागतो आहे? तुमच्या आदेशाची गरज नाहीये।